बघा 1 महिन्याभरात झालं पाहिजे, पण त्यात आपला जुना जो साधारणपणे अनुभव आहे त्याच्यामध्ये 80% काम एका महिन्यात होतं. 20% कामाला वेळ लागतो, कारण त्यात काही ना काही अडचणी, इतका लाखो शेतकऱ्यांचा जो रेकॉर्ड असतो, कुठे शेतकऱ्याची अडचण असते, कुठे बँकेची अडचण असते. काही ठिकाणी आता अशाही केसेस आहेत की वडिलांच्या नावाने कर्ज आहे, वडील गेले आहेत, मग ते म्युटेशन करून ते कर्ज त्या ठिकाणी आपल्याला रद्द करायचं आहे. अशा कागदपत्राच्या पूर्तता चालत असतात, पण 80% काम मात्र वेळेत होतं. कर्जमाफीची बऱ्याच वेळा असं होतं की कर्जमाफी माफ केली होते आणि नंतरच्या टप्प्यातली जे प्रोत्साहनपर आपण रक्कम दिली जाते ती नाही, आम्ही याच्यामध्ये 2च टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही सगळे कर्जमाफीचे पैसे भरतो आणि दुसऱ्या टप्प्यात आम्ही प्रोत्साहनचे पैसे देणार आहोत. कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अडचण येणार नाही? बिलकुल अडचण येणार नाही. सगळ्या बँकांनी सांगितलं आहे. काही अशाही पद्धतीनं अफवा पसरवल्या जात आहेत की OTS झाला आहे त्यामुळे सिबिल तुम्हाला लागेल. असं कुठेही नाही. यात कुठलंही OTS नाही आहे. फक्त लावलेलं जास्तीचं व्याज हे रद्द केलेलं आहे. बाकी पूर्ण पैसे सरकार भरते. त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यावर सिबिलची अट लागणार नाही आहे. जे 12 लाख अकाउंट्स बँकेने परत पाठवले आहेत त्यामध्ये नेमक्या कुठल्या प्रकारच्या त्रुटी आहेत, म्हणजे पुढचे जे येणार टेक्निकल त्रुटी आहेत. काही ठिकाणी अकाउंट दुबार आलेले आहेत, त्यामुळे ते 2 अकाउंट आहे की 1 अकाउंट आहे हे पाहावं लागणार आहे. काही ठिकाणी नंबरचा मिसमॅच आहे, काही ठिकाणी नावांचा मिसमॅच आहे आणि म्हणून ते सुधारण्याकरता त्या ठिकाणी पाठवले आहेत. कारण ही संपूर्ण डिजिटल पद्धत असल्यामुळे डिजिटल पद्धतीत सगळ्या गोष्टी व्हेरीफाय झाल्याशिवाय पैसे जात नाही. DBTनी पैसे जातात, त्यामुळे सगळ्या गोष्टी व्हेरीफाय कराव्या लागतात. म्हणून या छोट्या छोट्या चुका आहेत त्या बँका ऑथेंटिकेट करून देणार आहेत. कुंभमेळा आढावा संदर्भात देखील बैठक पार पडलेली आहे. दुसरीकडे राज ठाकरे नाशिकमध्ये जाऊन त्यांनी टीका केलेली आहे की कुंभमेळ्याची सर्व कामं जी आहेत ती गुजराती कंत्राटदारांना आपल्याला या संदर्भात गिरीश महाजनांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. तथापि मी पुन्हा एकदा सांगतो, एकतर गुजरातचे दिले वगैरे सपशेल खोटं आहे, पण काही असू शकतात. आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत, ते बिलो दिले गेलेले आहेत आणि 3 प्रकारचे क्वालिटी चेक्स हे त्याच्यावर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे क्वालिटी चेक झाल्यानंतरच त्या ठिकाणी पैसा मिळणार आहे. आता पाहिजे असेल तर या कंपन्यांच्या मागचे जे काही मराठी लोक आहेत त्यांचे नाव आपण पाठवून देऊ, पण मला असं वाटतं की अशा पद्धतीनं आपल्याकडे पद्धतच नाही. आपल्याकडे ज्यांची बिड कॅपॅसिटी असते, जे क्वालिफाय होतात ते टेंडर भरतात.